नमस्कार मित्रांनो, मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे. मोठी बातमी. विना अनुदानित शाळेतील मान्यता प्राप्त कर्मचारी यांच्या अनुदानित शाळेमध्ये समायोजन बाबत परिपत्रक दिनांक 20 सप्टेंबर 2024 या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे. विना अनुदानित शाळेमधील मान्यता प्राप्त कर्मचारी यांच्या अनुदानित शाळेमध्ये समायोजन बाबत परिपत्रक जाणून घ्या सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. पटसंख्येअभावी अपात्र ठरणाऱ्या शिक्षकांच्या संदर्भात विना अनुदानित शाळेतील मान्यता प्राप्त कर्मचारी यांचे समायोजन अनुदानित शाळेमध्ये करण्याबाबत परिपत्रक स्पष्टीकरण. संच मान्यता 2023-24 नुसार पटसंख्या ग्राह्य धरण्याबाबत आणि ग्राह्य धरलेल्या पटसंख्येप्रमाणे अनुदान देण्याबाबत परिपत्रक. चला तर पाहूया परिपत्रकाचे स्पष्टीकरण. त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला ही सुद्धा प्रेस करायला विसरू नका. तर चला बातमीचे स्पष्टीकरण करूया. माननीय नामदार मंगेश रमेश चव्हाण, आमदार चाळीसगाव, जिल्हा जळगाव यांनी दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी क्रमांक MUM 2024-15-15 नुसार एक स्वतंत्र पत्र शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री माननीय मंत्री दीपक केसरकर यांना परिपत्रक सादर करून या परिपत्रकात संच मान्यतेनुसार कारवाई करावी व शेवटच्या वर्गाची पटसंख्या ग्राह्य धरावी आणि अनुदानाचीही कारवाई त्वरित करावी. पटसंख्येअभावी अपात्र ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करावे. अपात्र ठरलेल्या अनुदानित शाळेतील शिक्षकांचे त्वरित समायोजन करावे. हे समायोजन विना अनुदानित शाळेवरून अनुदानित शाळेवर त्वरित करावे. या संदर्भाने या पत्रात शालेय मंत्री दीपक केसरकर यांना विनंती केली आहे. परिपत्रकाचे स्पष्टीकरण सविस्तर पुढील प्रमाणे आहे. शासनाकडून शालेय विभागामार्फत विना अनुदान तत्वावर असंख्य संस्था चालवण्यास मान्यता प्रदान केली आहे. पण अशा शाळेतील शिक्षक गेल्या 15 ते 20 वर्षापासून विना अनुदानित तत्वावर काम करत आहे. अनेक कर्मचारी वेतन आणि विद्यादानाचे महत्त्वपूर्ण काम करत आहे आणि अशा शिक्षकांच्या जीवनात शासन निर्णय 6 फेब्रुवारी 2023 रोजी शासन निर्णयानुसार अनुदान देण्याचा शासनाचा निर्धार करून कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. परंतु शेवटच्या वर्गाची पटसंख्या अभावी कर्मचाऱ्यांना अनुदानाचा पासून वंचित राहावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकाचे मानसिक व शारीरिक दृष्ट्या पिळवणूक केली जात आहे. शासन, शाळा, संस्था, परिसर आणि समाज यांच्या दडपणाखाली हलाखीचे आणि दैनिक जीवन व्यतीत करीत आहे. काही शिक्षक तर जीवनयात्रा संपवली आहे, पण शासनाने अनुदान दिले नाहीत. एवढे शासन कठोर का, असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी हा प्रश्न शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विचारून उत्तर मागितले. अजूनही शिक्षकाच्या संदर्भात त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे. कृपया शासनाच्या सेवेत शिक्षकांच्या सेवेत सहानुभूतीने विचार करावा. म्हणजेच कृपया शासनाने शिक्षकांच्या सेवेच्या सहानुभूतीचा विचार करावा व शिक्षकांना योग्य न्याय द्यावा. त्याचबरोबर शाळाकडे सन 2023-24 ची पटसंख्या निकष नुसार विद्यार्थी पटसंख्या आहे. नवीन संच मान्यता झालेली नाही. सन 2024-25 ची संपूर्ण महाराष्ट्र पटसंख्या शाळेमध्ये पुरेशा प्रमाणात आहे आणि या शाळेवरील अनुदान तत्वावर शिक्षक जे विनाअनुदान तत्वावर शिक्षक कार्यरत आहेत असे शिक्षक वर्गांना नियमितपणे अध्यापनाचे काम करत आहे. संबंधित विना अनुदानित शिक्षक वर्ग नियमितपणे अध्यापनाचे काम करत असल्यामुळे अशा विना अनुदानित काम करणाऱ्या शिक्षकाच्या संदर्भात अति तातडीने शासन निर्णय निर्गमित करून शिक्षकांना न्याय द्यावा ही नम्र विनंती आपला विश्वासू आमदार नामदार रमेश मंगेश चव्हाण
यांच्या डिजिटल सहीचे परिपत्रक शालेय शिक्षण मंत्री यांना आजच सादर केले आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओ सोबत ते परिपत्र आपणासाठी वाचनासाठी येथे पेस्ट करून दिले आहेत. हे पत्र आहेत मंगेश रमेश चव्हाण आमदार 19/3 पत्र आहे आणि या पत्रामध्ये पूर्ण मी वर स्पष्टीकरण केल्याप्रमाणे संपूर्ण माहिती दिली आहे. आपण आरामाने हे पत्र आता वाचू शकता स्क्रॉल करून आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण व्हायरल करत असतो. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट्स. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ.